महत्त्वाची बातमी, ॲक्सिस माय इंडियाचा पोल समोर आलेला आहे। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ॲक्सिस माय इंडियाचा पोल समोर आलाय, सर्व्हे समोर आलाय आणि या पोलमध्ये महायुतीला 178 ते 200 सर्वाधिक जागा महायुतीला मिळतील असं दाखवण्यात आलेलं आहे। ॲक्सिस माय इंडियाचा पोल समोर आलाय। खरं तर न्यूज 18 लोकमतवर काल संध्याकाळी आपण वेगवेगळ्या पोल्सची चर्चा करत होतो, एक्झिट पोल आले होते आणि आता हा जो पोल ॲक्सिस माय इंडियाचा समोर येतोय त्यामध्ये महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हे जरी अंदाज असले तरी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। महायुतीला 178 ते 200, मवियाला 82 ते 102 च्या दरम्यान जागा मिळतील। इतर पक्षांना एकही जागा दाखवण्यात आलेली नाही। ॲक्सिस माय इंडियाने हा अंदाज वर्तवलेले आहेत, हा पोल वर्तवलेला आहे की महायुतीला 178 ते 200 जागा मिळतील, मवियाला 82 ते 102 जागा मिळतील, इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वेगवेगळे पोल येत असताना सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे की ॲक्सिस पोलने महायुतीला सर्वाधिक म्हणजे 178 ते 200 इतक्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। या घडीची मोठी बातमी आहे, वेगवेगळे पोल आपल्या समोर येत आहेत। न्यूज 18 लोकमतनं सुद्धा पत्रकारांचा पोल घेतलेला होता। बहुतांश पोल हेच सांगतायत की महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, मात्र या सगळ्या सर्वे संस्थांमध्ये ॲक्सिस माय इंडिया असं म्हणते की 178 ते 200 जागा या विधानसभेत महायुतीला मिळू शकतील आणि मवियाला 82 ते 102 जागा मिळतील, तर इतर पक्षांना फक्त 6 ते 12 जागा मिळतील, हा ॲक्सिस माय इंडियाचा पोल सांगतो। वेगवेगळ्या सर्वे संस्था असतात, त्या मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणचे सर्वे घेतात, मतदारांशी बोलतात, सर्वे घेतात आणि त्यावरनं हे पोल ठरत असतात, त्यावरनं एक्झिट पोलचे आकडे समोर येत असतात। ॲक्सिस माय इंडिया काय म्हणते बघा आणि या सर्व्हेबाबत आपल्याशी बोलण्यासोबत आपल्यासोबत आहेत आमचे सहकारी अमित। ॲक्सिस माय इंडियाचा पोल काय सांगशील, सर्वाधिक जागा 178 ते 200 महायुतीला मिळतील असा अंदाज आहे? बिल्कुल सुवर्णा, या पोलमुळे कालपर्यंत ॲक्सिस माय इंडियाच्या पोलची सर्वजण वाट बघत होते आणि ॲक्सिस माय इंडियाने आपण गेल्या काही दिवसात बघतो की ज्या पद्धतीने एक्झिट पोलवरचं विश्वासार्हता कमी होत होती, त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ घेतला, कारण आपण जर बघितलं तर काल उशिरापर्यंत मतदान सुरू होतं आणि त्यानंतर ज्या पद्धतीने हा आकडा आलाय, आपण ॲक्सिस माय इंडियाची चर्चा का करतोय, कारण हा सर्वात चर्चित आतापर्यंतचा एक्झिट पोल आहे। जास्तीत जास्त वेळा हा एक्झिट पोल निकालाच्या जवळपास पोहोचलेला आपण बघितलेला आहे आणि हा एक्झिट पोल महायुतीला 178 ते 200 जागा देत आहेत। मला वाटतं की हा अत्यंत धक्कादायक आणि धाडसी पोल आहे। आपण ज्या ठिकाणी सर्वेकडे जर चर्चा सुरू असेल की तगडी फाईट होईल, तिथे जर 200 जागा महायुतीला दाखवल्या जात आहेत, तर हा अत्यंत धाडसी एक्झिट पोल आहे असं म्हणायला पाहिजे। अमित, तुम्ही म्हणताय हा धाडसी एक्झिट पोल आहे, मी विनंती करेन तुम्ही असेच सोबत राहा। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण जी, ॲक्सिस माय इंडियाचा पोल आलाय, तो पोल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आता आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि महायुतीला सर्वाधिक 178 ते 200 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय, तुम्ही काय सांगाल? नाही, मला वाटतं खरं म्हणजे एवढ्या मोठ्या जागांची संख्या सांगितल्यानंतर आकडा सांगितला, एक कार्यकर्ता म्हणून मला भाजपचा किंवा महायुतीचा आनंदच वाटेल, बरोबर, परंतु आता आमच्या बाजूनी पोल आहे म्हणून हा पोल परफेक्ट आहे असं काय मानायचं कारण नाही। महायुतीला यश मिळणार आहे, सरकार येणार आहे, हे 10-12 जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले, बरोबर, त्यांना ऍव्हरेज महायुतीचं सरकार येईल एवढं नक्की आहे आणि 150च्या वर जागा येतील असंही त्या ठिकाणी नक्की आहे। बरं, प्रवीणजी आमचे सहकारी अमित आपल्याशी बोलतायत। प्रवीणजी, ॲक्सिस माय इंडियाच्या पोलची सर्वजण वाट बघत होते। कालपर्यंत आपण एक्झिट पोलची चर्चा जर बघितली, न्यूज 18 लोकमतने देखील पत्रकारांचा पोल केला होता, परंतु एवढा धाडसी आकडा जो आकडा ॲक्सिस माय इंडियाने दिलाय 178 ते 200, हा धाडसी वाटतोय की तुमच्या अपेक्षेच्या जवळपासचा आकडा आहे?
नाही, आमच्या अपेक्षा आहे बघा, शेवटी जनतेच्या अपेक्षा महत्वाच्या आहेत. आम्हाला 200 जागा येणारच नाहीत असं बोलण्याचं धाडस मी करणार नाही. याचं कारण आताची निवडणूक लोकसभेचा त्या ठिकाणचा जो काही गोष्ट झाली त्याची शिकून आज त्या ठिकाणी मतदारांनी, मला वाटतं, प्रमाण वाढलेलं आहे मतदानाचं. आणि याच्यात ना मतदार राजाने काय ठरवलंय, उद्या जर मतदार राजाने भरभरून द्यायचंच ठरवलं. प्रवीणजी माफ करा, थोडं अडवतोय तुम्हाला. एवढा चांगला आकडा तुमच्या बाजूने दाखवतायत, परंतु तुम्ही आनंद व्यक्त न करता अत्यंत सावध भूमिका घेताय. हरियाणानंतर किंवा याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. तुम्ही आम्हाला 200 जागा येणार म्हटल्यावर मी काय आनंदाने उड्या मारायचं काहीच कारण नाही. पण असं नाही का मला आनंद होणार नाही, तर 100% आनंद होणार. कारण जर महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे ताकदीचं स्थिर सरकार हवं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा निकाल येऊ शकतो. परंतु एक गोष्ट करायची, 150 पार आम्ही करणार. मग 150च्या पार नंतर 250 जर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने आश्चर्यकारक त्या ठिकाणी निकाल दिला तर त्याचं कोणाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. याचं कारण आपण बघतोय, महाराष्ट्राला लाडक्या बहिणी आहेत, युवा वर्ग आहे, शेतकरी आहे, पानठेलेवाला आहे, कष्टकरी आहे, असा एकही समाज घटक नाही. गरिबाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने, राज्य सरकारने त्या ठिकाणी काम केलंय. आणि त्याच वेळेला मोठ्या शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाले, ग्रामीण भागाचा विकास. प्रवीणजी नाना पटोले देखील आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी नाना पटोले देखील आपल्यासोबत आहेत. नाना, 178 ते 200 जागा दाखवतोय ऍक्सिस माय इंडिया भाजप आणि महायुतीसाठी. तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, मला असं वाटतं की आता हे जे एक्झिट पोलचा जो इश्यू आहे त्याच्यावर आता चर्चा होऊ नये असंच मला वाटतं. की प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे, सर्वे आहे. आणि आता 1 दिवस बाकी राहिलेला आहे. आपण, मला असं वाटतं की 23 तारखेला आपण बोललं तर बरं आहे. महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा दाखवत आहेत. आणि तुम्ही मत आहे, ऐका ना, आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं महाराष्ट्रात येते आहे, एवढं आमचं मत आहे. बाकी काय. किती जागा अपेक्षित करताय? तुम्हाला 102च जागा दाखवतोय ऍक्सिस माय इंडिया. आम्ही बहुमतामध्ये म्हटलं ना. प्रवीणजी, नानांना पण विश्वास आहे बहुमताचा आणि ऍक्सिस माय इंडिया तुम्हाला बहुमत देते. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी आपलं बहुमत येईल असं वाटतंय. आता राज्यामध्ये राज ठाकरे साहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सगळ्यात जास्त जागा लढवल्यात. त्यांनाही असं त्या ठिकाणी वाटतं आम्ही सरकार आणू किंवा सरकारमध्ये येऊ. छोटे छोटे पक्ष आहेत, त्यांनाही वाटतं आमच्यात सरकार येईल. त्याच्यामुळे आत्मविश्वास प्रत्येकाला. बरं प्रवीणजी, मात्र तुम्ही असं म्हणताय की 150च्या पुढे आम्ही जाऊ, महायुती जाईल. तसं मी नानांना विचारीन. नाना, तुम्हाला काय वाटतंय, मविया किती पार जाऊ शकतं? आकडा तर सांगा. मी काही भविष्यवाला नाही, तो प्रवीण आमचा भविष्यवाला तुमचे स्वतःचे आडाखे असतील की? नाही, ऐका की, आमचा प्रवीण भविष्यवाल्यांबरोबर राहतो. आता भविष्य तोच सांगेल जास्त. त्याच्यामुळे मला, नाना आमचे मित्र आहेत. नाना मुख्यमंत्री पदाचे मित्र दावेदार आहेत. नाना दावेदार आहेत. जरा ते सांभाळून बोलतायत, कारण तिकडून संजय राऊत तोप घेऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे प्रवीण, माझी सवय सगळ्यांना माहितीये, महाराष्ट्राला, देशाला माहितीये माझी सवय. नाही, पण तुम्ही दोघं निकाला आधी न्यूज 18 लोकमतवर इतकी गोड आणि छान गप्पा मारताय, हेच खूप कौतुकाचं आहे. मला तरी नानांना विचारायचंय, नाना, तुमच्या मनात महाविकास आघाडीचा आकडा? बघा, हे महाराष्ट्राचं कल्चर आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपुरता हा सगळा असतो, पण महाराष्ट्राचं कल्चर आहे. आम्ही सगळे गुणागोविंदाने राहून महाराष्ट्र विकासासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा, हाच भाग त्याच्यात असतो. पण नाना, सगळे जे पोल आहेत त्यातले बहुतांश पोल हेच सांगतायत की महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत कमीच मत आहेत. अंदाज हरियाणामध्ये काय झालं होतं? म्हणजे लोकसभेसारखं होईल असं तुम्हाला वाटतंय नाना यावेळेला सुद्धा? हरियाणामध्ये काय झालं होतं ते सांगा तुम्ही. बघता आता त्याला काय करता येईल? आता एक्झिट पोलचं कोण, एक्झिट पोलच्या बद्दलचं कोण विश्वास करायचाच नाही, हा त्यावेळेस निर्णय झाला होता हरियाणाच्या प्रकरणानंतर. त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर चर्चा नाही केली तर बरं होईल.
पण म्हणजे आपण काही आकडा सांगायला तयार नाही. बरं, मला तुम्हा दोघांना एक विचारायचं आहे, महायुती आणि महाविकास आघाडीला हा जो पोल आलाय ॲक्सिस पोल इंडियाचा, तर त्याच्यानुसार अपक्षांना 6 ते 12 पर्यंत जागा मिळू शकतात असं दाखवलं गेलंय. पण दोन्हीकडच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की यावेळेला अपक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील. नाना, तुमची प्रतिक्रिया? प्रत्येक आमदारांचं एक वेगळं महत्व असतं. अपेक्षाही महत्वपूर्ण राहणार आहे. त्याच्यामुळे पण आम्हाला असं वाटतं की आम्ही बहुमताचा आकडा पार करू असं आम्हाला वाटतंय. बर नाना, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. प्रवीणजी, आपले देखील आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि हे दोघंही नेते, एक महाविकास आघाडी, एक महायुतीचे आणि एक महाविकास आघाडीचे, या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी अत्यंत सौहार्दपूर्ण चर्चा, संवाद आणि गोडीगुलाबीत संवाद झाला. आपण पोल संदर्भातला त्यांचा अंदाज घेतला होता. आपण परत एकदा बघूया ॲक्सिस माय इंडिया काय म्हणताय. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळतील. हा सर्वाधिक आकडा आहे महायुतीसाठी, धाडसाचा आकडा आहे. आणि मवियाला फक्त 82 ते 102 जागा मिळतील असा अंदाज ॲक्सिस माय इंडियानं वर्तवलाय. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलसाठी आपण कालपासून वाट बघत होतो की हा पोल कधी येतो. तो पोल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आलेला आहे. इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज ॲक्सिस माय इंडियानं वर्तवलेला आहे. मुंबई संदर्भात फक्त बोलायचं झालं, मुंबईत तुलनेनं कमी मतदान झालं, टक्केवारी कमी होती, तरी महायुतीला 22 जागा मुंबईतल्या मिळणार आहेत. मवियाला 14 जागा मिळतील आणि इतर पक्षांच्या जागा असणार नाहीत असा अंदाज ॲक्सिस माय इंडियानं वर्तवलाय. ठाण्यामध्ये बघूया, कोकण ठाणे जे आहे, महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज आहे, मवियाला 13 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर पक्षांना 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. मराठवाड्याचं चित्र काय असेल तर मराठवाड्यात महायुतीला 30 जागा मिळतील आणि फक्त अर्ध्या जागा म्हणजे मवियाला फक्त 15 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय. इतर पक्षांना 1 जागा मिळेल. मराठवाड्यातलं हे चित्र. ॲक्सिस उत्तर महाराष्ट्रासाठी काय म्हणतं तर महायुतीला 38 जागा मिळण्याचा अंदाज उत्तर महाराष्ट्रात वर्तवला गेलेला आहे. मवियाला फक्त 7 जागा मिळू शकतात असा अंदाज ॲक्सिसनं वर्तवलाय उत्तर महाराष्ट्रासाठी आणि इतर पक्षांना 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला 36 जागा मिळतील. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा भरभरून देताना दिसतंय. महायुतीला 36 जागा मिळतील, मवियाला 21 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 1 जागा मिळेल असा अंदाज ॲक्सिसनं वर्तवलेला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या पोल समोर आलेले आकडे काय आहेत ते आता आपण बघत होतो. ॲक्सिस माय इंडियाचा